तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, हा व्हिडिओ लाडक्या बहिणीसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण बघा, मे महिन्याचा हप्त्याचा वाटप संपलेला आहे. मे महिन्याचा 23वा हप्ता भरपूर बहिणींना आलेला आहे. आता लाडक्या बहिणी जे आहे ते जून महिन्याच्या 24व्या हप्त्याची वाट पाहत आहे. मग यामध्ये भरपूर बहिणींना मे महिन्याचे पैसे आलेले नाही. सोबतच अशा सुद्धा बहिणी आहे की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे 5 ते 6 महिने झाले पैसे आलेले नाही. त्यांचे पैसे कोणत्या तरी कारणामुळे बंद झालेले आहे. पण पैसे बंद झाले तर नेमके कशामुळे? भरपूर बहिणींचे जे आहे ते अधूनमधून कोणत्याही महिन्यामध्ये पैसे बंद होत आहे, कोणत्याही महिन्यामध्ये पैसे सुरू होत आहे. आता मे महिन्याचा हप्त्याचा वाटप झाला, त्या हप्त्यामध्ये सुद्धा त्या बहिणींना वाटलं की आता तरी पैसे येईल. आपण केवायसीची दुरुस्ती केली आहे, केवायसी पूर्ण केली आहे, आपला अर्ज अप्रूव्ह आहे, डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह आहे. महत्वाचा पॉईंट आहे यामध्ये डीबीटी बद्दल सुद्धा तुम्हाला समोर मी माहिती देणार. पण या ठिकाणी बघा, महत्वाचा पॉईंट असा आहे की 1500 रुपये बंद झाले. 4 ते 5 महिने झाले आमचे पैसे येत नाही. वेगवेगळ्या महिन्यामध्ये पैसे बंद झालेले आहे. 2-3 महिन्याचे आले किंवा 3-4 महिन्याचे पैसे आले असेल. मग पैसे कशामुळे बंद झाले? पैसे नेमके कशामुळे बंद झाले आहे? कारण काय? आणि पुन्हा पैसे सुरू होऊ शकतात का? महत्वाचा पॉईंट आहे. पैसे तर बंद झाले, आता ठीक आहे, मग पैसे सुरू होण्याचे चान्सेस आहे का? तर 100% तुमचे पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला पुन्हा एक चान्स मिळणार आहे. तो चान्स काय आहे, कधी मिळणार आहे, पूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण पहा. कोणत्या बहिणींचे पैसे सुरू होऊ शकतात, कोणत्या बहिणींचे पैसे सुरू होऊ शकत नाही, किंवा त्यांना सुद्धा पैसे सुरू होण्याची शक्यता आहे की नाही. सर्वात पहिला मुद्दा या ठिकाणी समजून घ्या की पैसे कशामुळे बंद झाले. आता पैसे कशामुळे येत नाही, कशामुळे बंद झाले, याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तरी पण आपल्या चॅनलवर नवीन नवीन दर्शक, नवीन लाडक्या बहिणी येत असतात, त्यामुळे त्यांना ही माहिती मिळणे महत्वाचे आहे. पैसे बंद होण्यामागं सर्वात पहिलं कारण आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची केवायसी. लाडकी बहीण योजनेची केवायसी यामध्ये सर्वात मुख्य आणि महत्वाचं रिझन ठरलेलं आहे. तुम्हाला माहित आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झाले. त्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पासून पैसे बंद झाले. त्यांचे सुद्धा पैसे सुरू होऊ शकतात. कसे ते समोर सांगतो. त्यानंतर दुसरा पॉईंट, भरपूर बहिणींच्या केवायसी चुकलेली होती. भरपूर बहिणींनी काय केलं, केवायसी चुकवली, केवायसीचे प्रश्न चुकवले. त्यामध्ये पती वडिलांचा आधार क्रमांकाचा ओटीपी पाहिजे होता. सर्वात आधी लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आणि ओटीपी, त्यानंतर पती वडिलांचा आधार क्रमांक आणि ओटीपी त्या ठिकाणी मागितला होता. त्यापैकी भरपूर बहिणींनी काय केलं, चुकीने इतर नातेवाईकांचा, भावाचा, आईचा किंवा इतर नातेवाईकांचा आधार ओटीपी टाकला. म्हणजे कोणत्या तरी कारणाने केवायसी चुकली. मग केवायसी चौकशीमध्ये फेल झाली, त्यामुळे शासनाने पैसे बंद केले. तिसरा नंबरचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी केवायसीचीच रिलेटेड आहे. केवायसीचा संबंध डायरेक्ट या पॉईंट सोबत आहे, म्हणजे अपात्रतेच्या अटी. जे काही अपात्रतेच्या अटी आहे त्यामध्ये तुमच्या कुटुंबात कोणी ITR भरला असेल, 4 चाकी कार असेल, सरकारी नोकरी असेल, एका राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल, किंवा मग तुमचं उत्पन्न जास्त असेल, कोणतं पण रिझन या ठिकाणी असू शकते. ते कारण अजूनही केवायसीची चौकशी शासनाकडून सुरूच आहे. या वेगवेगळ्या विभागामधून केवायसीच्या मदतीने जो तुम्ही तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक दिला, त्या पती वडिलांच्या आधार क्रमांकाच्या बेसवर शासनाकडून या सर्व विभागामधून माहिती काढली जात आहे, आणि त्या बेसवर लाडक्या बहिणींचे पैसे दर महिन्यामध्ये कमी केल्या जात आहे. तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत पैसे आले असेल, फेब्रुवारीपर्यंत आले असेल, त्यानंतर बंद झाले असेल, अधामधात कधीही पैसे बंद झाले असेल, तर कोणत्याही महिन्यामध्ये तुमच्या केवायसी मध्ये अर्ज सापडलेला आहे आणि पैसे बंद झालेला आहे. यामध्ये महत्वाचा पॉईंट एक असतो, एक डीबीटी. तुमच्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, ते सर्वात आधी तुम्ही चेक करून घ्या. कारण डीबीटीचा या ठिकाणी बघा महत्वाचा पॉईंट आहे. थोडा कमी वेळेत तुम्हाला सांगतो. तुमचे जर पैसे कोणत्याही कारणामुळे बंद झाले नसेल, पण तुमचं डीबीटी जर इनॅक्टिव्ह असलं, तर तुमचे पैसे थांबतात, म्हणजे पेंडिंग होतात, शासनाकडे वापस जातात. तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केलं की ते पैसे परत सुरू होतात. त्यामुळे बँकेचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे चेक करून घ्या. आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, आणि युट्यूबवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ ऑनलाईन डीबीटी म्हणजे आधार बँकिंग स्टेटस, सीडिंग स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला माहिती मिळेल. तो एक महत्वाचा पॉईंट असतो. पैसे थांबतात पण बंद होत नाही. पण भरपूर बहिणींचे पैसे आलेलेच नाही. तर आता या सर्व बहिणींची पैकी बघा, आता कोणत्या बहिणींचे पैसे सुरू होऊ शकतात, त्यांना पुन्हा एक चान्स या ठिकाणी मिळू शकतो. तर बघा, यासाठी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुमचे पैसे नेमके कोणत्या कारणामुळे बंद झाले, कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले, सर्वात आधी ही माहिती तुम्हाला मिळून घ्यायची आहे. ती माहिती तुम्हाला मिळेल महिला व बाल विकास विभाग कार्यालय. त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागामध्ये आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड दाखवायचं आहे. त्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की आमचे पैसे बंद झालेले आहेत, त्यामागे कारण काय.
कारण माहीत करून घ्यायचं. त्यामध्ये कारण तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्ही केवायसी केली नव्हती किंवा तुमची केवायसी चुकली होती किंवा मग अपात्रतेच्या अटीमुळे तुमचा अर्ज रद्द झालेला आहे. मग शासनाला विचारा की परमनंट आमचे पैसे बंद झाले का किंवा परमनंट शासनाने अर्ज रद्द केलेला आहे का, ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन यायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की मग आपला आता जो काही महत्वाचा पॉईंट होता की पैसे सुरू होऊ शकतात. मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच सांगितलं की पैसे सुरू होऊ शकतात, तर कसे? तर बघा, नवीन केवायसी करून नवीन केवायसी सुरू झाल्यानंतर तुमचे सर्व लाडक्या बहिणींचे पैसे सुरू होऊ शकतात. आता मी असं म्हणत नाही की पूर्ण 100% लाडक्या बहिणींचे पैसे सुरू होईल, तसं नाही, पण ज्या बहिणींचे पैसे केवायसी मुळे बंद झाले, बघा नवीन केवायसी शासनाकडून लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे. जसं मी तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओमध्ये आता 1-2 दिवसाआधी जे काही व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शासनाच्या GR नुसार जून महिन्यामध्ये शासनाने केवायसी सुरू करायला पाहिजे. जून नाही तर कमीत कमी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात तरी शासन नवीन केवायसी सुरू करेल. तुम्ही जे काही मागे केवायसी केली होती ती 2025 ची केवायसी केली होती, ती केवायसी डिलीट होणार आणि नवीन केवायसी तुमच्यासाठी आता 2026 ची नवीन केवायसी तुम्हाला करावी लागेल. मग यामध्ये ज्या बहिणींनी केवायसी केली नाही त्या बहिणींना सुद्धा केवायसी करण्याची संधी मिळेल. ज्या बहिणींचा केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले त्या बहिणींना सुद्धा केवायसी करण्याची संधी मिळेल. आणि या अपात्रतेच्या अटीमुळे ज्या बहिणींचे पैसे बंद झाले त्यांचे जर आधार क्रमांक केवायसीच्या यादीमध्ये असेल, त्यांचे जर आधार क्रमांक केवायसीच्या यादीमध्ये शासनाने अजूनही ठेवले असेल, तर त्या बहिणींना सुद्धा नवीन केवायसी करून नवीन चौकशी होईल आणि त्यामधून सुद्धा बहिणींचा लाभ सुरू केला जाऊ शकतो. सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी असणार आहे की या तीनही प्रकारच्या बहिणींचे आधार क्रमांक आता शासनाच्या यादीमध्ये आहे का, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये शासनाने आधार क्रमांक ऍक्टिव्ह करून ठेवले आहे का किंवा केवायसी साठी ते आधार क्रमांक शासनाने यादीमध्ये ठेवलेले आहे का, हा महत्वाचा पॉईंट या ठिकाणी असणार आहे. तर याचं उत्तर तुम्हाला मिळेल कधी? एकतर तुम्ही जाल महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचा अर्ज आहे पेंडिंग मध्ये किंवा मग परमनंट शासनाने या योजनेतून डिलीट केला. किंवा मग दुसरा पॉईंट, केवायसी सुरू झाल्यानंतर जेव्हा आपण केवायसी करण्यासाठी आधार क्रमांक सबमिट करू तिथे जर आपला ओटीपी गेला, केवायसी करताना जर आपला ओटीपी जात असेल, ओटीपी टाकण्याचं पेज येत असेल, तर समजायचं तुमची केवायसी पुढे 100% होईल. मग केवायसी झाली तर पैसे सुरू होण्याचे सुद्धा चान्सेस तुम्हाला आहे. बघा, आता जास्तीत जास्त चान्सेस फक्त या बहिणींना असणार ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नाही. त्या बहिणींची केवायसी न झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा रेकॉर्ड सुद्धा शासनाकडे गेला नाही. शासनाकडे गेला नसल्यामुळे अर्ज रद्द झाला नाही, म्हणजे चौकशी झाली नाही. दुसरं, केवायसी चुकल्यामुळे सुद्धा त्यांचा रेकॉर्ड शासनाकडे गेला नाही, पतीवडिलांचा आधार क्रमांक गेला नाही, चौकशी झाली नाही आणि शासनाला कोणतेच म्हणजे अटी आणि निकष त्या ठिकाणी सापडलेले नाही. फक्त तिसऱ्या नंबरच्या बहिणींसाठी बघा, थोडा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे की यांचे आधार क्रमांक केवायसीच्या यादीमध्ये राहील का. केवायसीच्या यादीमध्ये शासनाने आधार क्रमांक सर्व टोटल बहिणींचे ठेवले पाहिजे, म्हणजे सर्व टोटल पूर्ण बहिणींची नवीन केवायसी होईल. नवीन पद्धतीने केवायसी आणि नवीन पद्धतीने शासनाची चौकशी. त्यानंतर जास्तीत जास्त बहिणींचे अर्ज तुम्हाला 100% गॅरंटी देतो या ठिकाणी. शासनाने जर पुन्हा एकदा नवीन केवायसी सुरू केली तर मग जास्तीत जास्त बहिणी या ठिकाणी पात्र असणार आहे, कारण केवायसी न केल्यामुळेच फक्त किंवा केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले अशा बहिणींची संख्या या ठिकाणी खूप मोठ्या आणि जास्त प्रमाणामध्ये आहे. तर बघा, आता शासनाकडून केवायसी कधी सुरू केली जाते हा महत्वाचा पॉईंट आहे. शासनाकडून केवायसी लवकरात लवकर सुरू करावी, जसं शासनाने GR मध्ये म्हटलेलं आहे. 18 डिसेंबर 2025 चा मागच्या केवायसीचा GR मी तुम्हाला दाखवला होता, आता सुद्धा दाखवतो जर तुम्ही तो GR पाहिला नसेल. GR मध्ये स्पष्ट दिलेला आहे बघा, महिला व बालविकास विभाग 2025 मध्ये हा GR आलेला आहे आणि खाली गेल्यानंतर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे दरवर्षी जून महिन्यामध्ये केवायसी करणे बंधनकारक असेल. दरवर्षी जून महिन्यामध्ये 2025 मध्ये, 2026 मध्ये, 2027, 28 जे काही वर्ष पुढे पुढे जातील दरवर्षी केवायसी सुरू होईल. पण शासनाने जून महिन्यात केवायसी सुरू केलेली नाही. कदाचित शासन केवायसी सुरू करण्यासाठी अपडेट करत असेल, शासन केवायसी सुरू करण्यावर वेबसाईटवर काम करत असेल, त्यामुळे आपल्याला केवायसी सुरू होण्याची वाट पाहायची आहे. ही एक संधी असेल लाडक्या बहिणींसाठी की त्यांचे पैसे केवायसी केल्यानंतर पुन्हा सुरू होऊ शकतात. जर शासनाकडून आता लवकर केवायसी सुरू झाली नाही तर मग त्या बहिणींचा लाभ जो आहे तो अजूनही समोर पेंडिंग राहील. 100% गॅरंटी आहे. गॅरंटी 100% आहे की शासनाला दरवर्षी लाडक्या बहिणींची केवायसी करावीच लागते. हा नियम आहे, प्रत्येकच योजनेचा नियम आहे. प्रत्येकच योजनेमध्ये दरवर्षी लाभार्थ्यांची केवायसी, नागरिकांची केवायसी केली जाते, त्यामुळे लाडक्या बहिणींची सुद्धा पुन्हा नवीन केवायसी होणार. फक्त या ठिकाणी महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की या सर्व बहिणींचे आधार क्रमांक
ऍक्टिव्ह असले पाहिजे केवायसी मध्ये, लाडकी बहीण योजनेमध्ये. म्हणजे आधार क्रमांक टाकल्यानंतर लगेच ओटीपी जाईल, केवायसी पूर्ण होईल. तर हा एक महत्वाची संधी आपल्याकडे आहे, महत्वाचा पॉईंट आहे. जर पैसे बंद झाले असेल तर सुरू होऊ शकतात. जे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले, त्यामध्ये एकदा पुन्हा एक मुद्दा रिपीट करतो. डीबीटी नक्की चेक करा, बँकेचं डीबीटी नक्की चेक करा. तुमचा अर्ज रद्द झाला नसेल, तुमची केवायसी चुकली नसेल, पण डीबीटी जर तुमचं डिएक्टिव्ह झालं असेल आणि तुम्हाला माहित नसेल तर तुमचे पैसे थांबलेले असू शकतात. डीबीटी नक्की चेक करा. बघा, जो काही महत्वाचे मुद्दे होते तुम्हाला समजले असेल. पैसे कशामुळे बंद झालेले आहे, पैसे कशामुळे बंद झाले हे माहीत करून घेण्यासाठी कुठे जायचं आणि पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात का, या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला स्पष्टपणे मिळालं असेल. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.